तसं लहानपणापासूनच मी आचरटच. अंगावरून काढून टाकलेले नारळ मजेत फोडून खात असे. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्यामुळे या अशा चालीरीती सर्रास पाहायचो. बाबांचं म्हणणं, देव असतो दिसत नाही, पिशाच राक्षसे भूतेही असतात, दिसत मात्र नाहीत. बाबा माझे धार्मिक माळकरी. सकाळ संध्याकाळ ते हरिपाठ म्हणत असत. बाबा म्हणतात म्हणजे त्यात तथ्य असणार, हे लहानपणी मनात कुठेतरी घर करून बसलं होतं. शाळा कॉलेज ओवाळून टाकावं तसं संपलं. वेळ आली नोकरीची. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधून कॉल आला. फॉरेस्ट ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामावर रुजू झालो. खाकी ड्रेस, दांडा व टोपीही खाकीच. साहेबाच्या दाराबाहेर दिवसभर बसून पार अंग दुखून यायचं. टेबलावर बसून बसून किती बसणार दिवसभर. साहेबांना सांगून नर्सरीवर फेरी मारून यावी तर साहेब दाक्षिणात्य. दिसण्यासारखीच अगम्य भाषा. साहेबांनी बोलावले एक दिवस. कल से तुम नर्सरी में ड्यूटी देना. उधर रात को चोरी करने आते हैं लोग. अपने पौधे गिनकर आते हैं, ध्यान से पेरा देना. संस्कृत, इंग्लिश, हिंदी मिश्रित भाषेत तो असं काहीतरी बोलला. मी खुश, रानात फिरायला मिळणार म्हणून. ते जानेवारी महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते. गुलाबी थंडी ओसरून गळत गुलाबी थंडी पळायला सुरुवात झाली होती. मी व माझा सहकारी जो उत्तर प्रदेशचा होता, रामचरण, आत येताच त्याने सांगितले, दोघेही नवीन त्या ठिकाणी. पहारा म्हणजे जवळजवळ 50 मीटर फिरून त्या नर्सरीला फेरी मारून पुन्हा जागेवर येऊन बसायचे. असं तासाभरात 4 वेळा करायचे. जेवण करून मी नर्सरीत पोहोचलो. 7 ते 7 अशी कामाची वेळ. रामचरणही आला. आओ दोस्त म्हणून मी त्याला आत बोलावले. थंडीत अंधार पडायला लवकर सुरुवात होते, तशी तीच झाली होती. दिवसाही तिथे विरळत सूर्यप्रकाश जमिनीवर पडतो. अशी ती घनदाट वनराई. 2.5-3 मैलानजीकच 60 ते 70 उंबरठ्याचं गाव. जमेची बाजू ही की तिथे आदिवासी विखुरलेले होते असं मी ऐकून होतो. 10 वाजताची शेवटची फेरी पूर्ण करून थोडा सुस्तावेन असे ठरून नर्सरीत परतलो. रामचरण डोळे चौडीत उठला. अरे भैया, तनिक आराम कर लो. पहले ही दिन सारा काम करोगे का? मी फक्त हसलो. माझी हिंदी तसं बेताची. मी उत्तराचा मोह आवरला. 12 वाजले असावेत. रात्र काळोखी, पूर्ण बहरात आलेली. आकाश निरभ्रच होतं. फारशा चांदण्या दिसत नव्हत्या क्षितिजावर. रातकिड्यांचं प्रेमगीत कानावर काहूर माजवीत होतं. नवीन जागा, मच्छरांचाही वावर. झोप काही लागेना. त्यातच बोचरी थंडी. वाऱ्याने पानांचा होणारा आवाज याआधी मी कधी ऐकला नव्हता. रामचरण याही परिस्थितीत गमच्याखाली गाढ झोपला होता. मी खिडकीजवळ आलो. 500 मीटर अंतरावर काही बाया पुरुष शेकोटी भोवताली फेर धरून नाचताना दिसले. ते हात उंचावत होते. कधी मध्येच आरोळ्या ठोकीत होते. पाय उडवीत नाचत होते. आगीसमोर ते स्पष्ट दिसत होते. एकंदरीत ते आदिवासी समाजातील असावेत व विरंगुळ्यासाठी नाचत असावेत अशी माझी समज झाली. रामचरण, हे रामचरण, उठ, नाचने चलते है. रामचरणला उठवले. समोरचा प्रकार दाखवला. मिचमिचे डोळे मोठाले करत त्याने पाहिले.
जवळजवळ माझ्याच वयाचा तो. गोरापान, निळेशार डोळे, जाड भोवयांचा, काळ्या दाट केसांचा तरणा बांड युवक. अख्ख्या पंचकृषीत तसा मी व्यक्ती पाहिला नव्हता. भैया, तुम गलत बाजू देख और दिखा रहे हो. वो आदिवासी लोग गेट के आगे आग जलाकर बैठे हैं. बंदर भूनकर खा रहे होंगे. सो जाओ, सुबह 4 बजे राउंड पर देखेंगे. आडवा होत रामचरण म्हणाला आणि झोपला देखील. कसली झोप म्हणावी ही? मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. कानात त्याचे शब्द फेर धरून त्या माणसांसारखे नाचू लागले. समोर जी हसत खेळत नाचणारी माणसे मला दिसत होती ते सत्य की रामचरण पुटपुटला ते खरं? मनात विचारांचं थैमान माजलेलं. बुद्धीचे तरंग त्या हवेने पाने सळसळावीत तशी स्मृतीपटलावर आदळू लागली. मी मनाशी ठरवलं, जाऊन बघून यायचं. रामचरणला परत उठवलं. तुटक्या फुटक्या हिंदीत त्याला सोबत येण्यास तयार केलं. भीती वाटते मला, नाही नाही म्हणत तो तयार झाला. अंगापिंडाने तो माझ्यापेक्षा दुप्पट होता. पोलीस म्हणून कुठेही खपला असता. कंदील त्याच्या हातात, बॅटरी मी घेतलेली. तो पुढे, मी पाठी. गुडघ्यावर झाडीतून वाट काढत तो झपझप चालत होता. जसा तो त्या दिशेकडे निघाला, अचानक सर्वत्र नीरव सामसूम झाले. शांततेचा कहरच म्हणता येईल. वाराही मंदावला. न रातकिड्यांचं किरकिर, सारे चिडीचूप. मला रामचरणचा व माझा श्वास घेणं सोडणं स्पष्ट ऐकू येत होतं. आता त्याच्या तोंडून काही अस्पष्ट शब्द वाऱ्यासोबत मागे येत जात होते. समजत मात्र नव्हते तो काय म्हणतो आहे ते. माझा एक डोळा त्यावर व दुसरा वाटेवर असा मी मागून चाललो होतो. मधूनच तो कंदील अगदी डोक्यावर घेत हलवीत होता, जसा काही तो कोणाला जायला सांगत आहे वा बोलावत आहे. सगळेच अकल्पनीय होते. 200 मीटरवर रामचरण थांबला. कंदील पुढे करत म्हणाला, अब यहां से तुम जानो. मला कळेना, भरभर न घाबरता चालणारा हा एकाएकी कसा थांबला. माझेही अवसान गळाले. ती माणसे अजूनही नाचत होती, अगदी जवळच. मी रामचरणला हटकले, तुला खरंच काही माणसे दिसत नाहीत की थट्टा करतो आहेस माझी? तो म्हणाला, मुझे क्या मिलेगा झूठ बोल के? क्या सच में तुम्हें जो दिख रहा है उनसे मिलना चाहते हो? मी होकारार्थी मान हलवत हो म्हटलं. सारी मनाची शक्ती एकवटून कंदील नाकारात बॅटरी आहे म्हणत मी झोडपातून पुढे निघालो. मागून रामचरण ओरडला. हो, ओरडलाच. अब पोहोचने से पहले मुड़कर मत देखना. मला समजत नव्हते की तो असा का बोलला. 100 मीटरवर एक ओहोळ वजा नदी होती. खाली उतरून वर जायचे होते. बॅटरी मारून बांध गडग्यांचा अंदाज घेत मी खाली उतरलो. पाणी होते, पण कमी होते. वाट काढत मी वर आलो. समोर शेकोटीच होती. ती माणसे मात्र दिसेनात. पोटापर्यंत पाय पाण्याने भिजले होते. कॅनोसच्या बुटांना चिखल लागला होता. ती माणसे फेर धरून नाचत होती. या अर्थी काहीतरी धार्मिक विधी असावी म्हणून प्रदक्षिणा घालीन आणि एक नजर रामचरणकडेही टाकेन मनात नक्की केले. थोडा वेळ शेकोटीवर धग घेतला. का कोणास ठाऊ तिथून उठावेसेच वाटेना. एक प्रदक्षिणा घातली. आता समोरचे दृश्य घाबरवणारे होते. ती माणसे आता रामचरणच्या भोवताली फेर धरून नाचल्याचे मी पाहिले. काय प्रकार आहे हा? डोके बधीर झाल्याची जाणीव होऊ लागली. फक्त एक फेरी मारून परत फिरणार होतो. पुन्हा एकदा रामचरणकडे पाहावे म्हणून दुसरी फेरी मारत त्याच्याकडे पाहिले. तरीही तसेच. फेर धरून नाचणारी माणसे रामचरणच्या आजूबाजूला. त्या विस्तवावर हाताचे पंजे गरम करून
तोंडावर फिरवले आणि तिसरीची तयारी करू लागलो. बस दोस्त, अब तिसरी नाही. कानावर रामचरणचा आवाज आणि खांद्यावर त्याचा हात येऊन पडला. काळजात धस्स झाले. हृदयाचा ठोका चुकला. हा व्यक्ती 150-200 मीटर अंतरावर होता. तो ओहळ पार करून क्षणार्धात पोहोचला कसा? त्याचे पायही सुकेच होते. काही कळेना. बस दोस्त, अब तिसरी नाही. का बरं? त्यावेळी त्याला हे प्रश्न विचारण्याची ताकद माझ्यात राहिली नव्हती. माझ्यातले त्राण निघून जात आहे हे त्याने जाणले. त्या शेकोटीत तोल जाऊन पडणार तो रामचरणने मला सावरले. लहान मुलाला उचलून घ्यावे तसे त्याने मला 2 हातावर घेतल्याचे आठवते. तो परतीच्या प्रवासात काहीतरी सांगत होता. ते मला त्यावेळेस ऐकू येत होते, पण समजत नव्हते. माझे डोळे उघडले तेव्हा खिडकीबाहेरील व्यक्ती मला सोबत घेऊन जाऊ असे रामचरणला सांगत होती. मी झोपेचे सोंग घेऊन पडून राहिलो. त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. रामचरण बोलत होता. वो मेरा दोस्त है, इसे छोड़ दो. मला कळून चुकले होते की रामचरण बहुतेक तो व्यक्ती नाही जो माझा सहकारी आहे. रामचरण खिडकी बाहेरील व्यक्तीशी भोजपुरीत बोलत होता. सकाळची चाहूल लागली होती. अब मुझे जाना पड़ेगा दोस्त. मुझसे अब तुम्हारी मुलाकात शायद ही होगी. अगर मुझसे मिलना है तो नदी के रास्ते उस तरफ चलते चलते आना, रास्ते की ओर. म्हणून तो खिडकीतूनच बाहेर निघून गेला. मी पाहिलं, डोळे गच्च मिटून घेतले. पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडू लागला. मी डोळे किलकिले करत उघडण्याचा प्रयत्न करू लागलो. समोर एक काळा कुट्ट आदिवासी हातात भाला घेऊन मला उठवत होता. मी इकडे तिकडे पाहून त्याला विचारले, मी तर नर्सरीत होतो, इथे कोणी आणले मला? साहेब, तुम्ही इथं कोंबड्या आवरल्यापासून आहे. आम्ही इकडे या आदिवासी पाड्यात राहतोय. रात्री शिकारीला आलो होतो आम्ही. तुम्ही या थडग्यावर उताने झोपायले पाहून आम्ही इथंच बसून राहिलो. काय बोलत आहे हे? अहो, नर्सरी कुठे गेली? ती झाडे, मी झोपलेलो ती टेहळणी, ती चौकी. मी आवाज वाढवीत विचारलं. ती तर हे डोंगर पार करून डोंगर उतारावर आहे. मी झालेली हकीकत त्या आदिवासींना सांगितली. रामचरणच्या वर्णनाशी मिळता जुळता मृतदेह त्यांनी काल रात्री कुऱ्हाडीने तुकडे करून जाळला. होताच तो तसा धिप्पाड. नदीच्या वर रस्त्यावर कुणाचं तरी वऱ्हाड जात होतं. गाडी दरीत पडली. सर्व मेले. काही मिळाले, काही वाहून गेले. आमच्या हाताला एक लागला. कोणाला कळू नये म्हणून आम्ही त्याला जाळले. नदीच्या पल्ल्याडला अंगाला आणि पसार झालो. म्हणत त्यांनी 4 अंगठ्या, 2 साकळ्या, 1 मंगळसूत्र मी पोलीस समजून माझ्या स्वाधीन केलं. म्हणजे काल संध्याकाळपासून मी पायाखालची जमीन सरकली. रात्रभर मी या थडग्यावर झोपून होतो. राखण कोणाची केली? चक्रा रात्रभर या थडग्यांभोवती घातल्या. डोक्यात सारे प्रश्न व तो ऐवज खिशात घेऊन मी नदीच्या दिशेने निघालो. थोडं दिसू लागलं होतं. रस्ता ओळखीचा होता, कालच्या रात्रीचा. नदी आली. कसा बसा तिथून बाहेर येत त्याच जागी आलो. काल जिथून रामचरणने मला उचलले होते ती शेकोटी नसून चिता होती. रामचरणची. अजून धगधगत मी रामाची ती मेहनत सरनाच्या स्वाधीन केली. सरनात भिरकावून दोस्ता म्हणत गुडघ्यात गपकन बसलो. तो नवरदेव होता आणि त्या भोवती फेर धरून नाचणारे मेलेले ते वराती. बाबांचं बोलणं सुन्न डोक्यात विजेसारखं लखाकलं. देव दिसत नाही, असतो. भूते, राक्षस, पिशाच दिसत नाहीत, पण ते सुद्धा असतात. रामचरण,
तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या दोस्ता, पण तुझा परतीचा प्रवास सुखकर हो. अभिष्ट चिंतन करून मी उठलो. तोच मागे रामचरण उभा. बेशुद्ध व्हायची वेळ पुन्हा. मी मन घट्ट करून विचारले, अब क्यों आए हो? मेरी तस्वीर पड़ी है ऊपर पत्थर के नीचे, वो तुम तुम्हारे पास रखो, गर हो सके तो. मुझे अच्छा लगेगा. डरो नहीं. गले नहीं मिलोगे दोस्त. तुम्हें मारना होता तो कब का मार दिया होता. म्हणत त्याने हात पुढे केले. मीही सरसावलो पुढे मिठीत घ्यायला मित्राला. तो हवेत विरून गेला. डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्या. त्याच रस्त्याने पुढे चालत इकडे तिकडे शोधत त्या दगडाजवळ आलो जिथे रामचरणचा फोटो पडला होता. त्यात त्याच्यासोबत त्याच्या होणाऱ्या बायकोचाही फोटो होता व तिला लिहिलेलं पहिलं व शेवटचं पत्रही होतं. त्याच्या इच्छेनुसारच मी ते माझ्याजवळ ठेवलं. तो मला त्याच्या सोबतीच्या प्रवासात घेऊन जायला आला होता. मला दोस्त या एका शब्दाने वाचवले. आज मी बाबांना भेटायला उत्सुक आहे. त्यांना भेटून सांगायचे आहे, देव असतो, दिसतोही. तसेच पिशाच, राक्षसे, भूतेही असतात आणि तीही दिसतात. मी पाहिलीत. समाप्त. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन कथेसोबत.